मराठीचा लळा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहल खरेच धन्य ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. तुम्हाला माहीतच असेल या ओळी कवी कुसुमाग्रजांच्या आहेत, पण या ओळी काही साध्या नाहीत, तर या प्रत्येक ओळीमध्ये मराठी मनाचा ओंकार आहे. मित्रांनो, लळा म्हणजे काय हो? तर लळा म्हणजे प्रेम, लळा म्हणजे जिव्हाळा, लळा म्हणजे रक्ताच्या पलीकडच्या नात्याचे एक अतूट बंधन. मराठी ही भाषा केवळ एक भाषा नाही, तर मराठी हा एक संस्कार आहे. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये आई हा शब्द उच्चारतो, तेव्हा त्या आई या शब्दात जेवढी माया, जेवढं प्रेम, जेवढा जिव्हाळा असतो ना, तेवढाच जिव्हाळा, तेवढाच प्रेम, तेवढाच लळा आपल्या मातृभाषेत देखील असतो. अहो, पाळण्यातील अंगाईपासून ते अभंगातील कीर्तनापर्यंत आपण आपल्या मराठी भाषेचा लळा जपत आलेलो आहोत. आपली मराठी भाषेची गोडी ही तिच्या निरनिराळ्या बोलीभाषांमध्ये आहे. आपली मराठी भाषा ही दर 12 कोसांवर बदलत असते. ती कधी अहिराणी होऊन गुणगुणते, तर कधी वऱ्हाडी होऊन पाहुणचार करते, तर कधी मालवणी होऊन खळाळते, तर कधी पुणेरी होऊन थाट्यात बाणा दाखवते. या प्रत्येक बोलीभाषांमध्ये एक वेगळा जिव्हाळा आहे. आपल्या मराठी भाषेची मराठी साहित्याची केवढी श्रीमंती आहे. आपल्याला मराठीचा लळा लागण्यामागे आपले समृद्ध साहित्यच आहे. संत ज्ञानेश्वरांची रसाळ, ज्ञानेश्वरी असो, जगद्गुरू तुकोबांचे अभंग असोत किंवा पु ल देशपांडे, कुसुमाग्रज यांची लेखणी असो, मराठी भाषेत इतकी ताकद आहे की ती कधी तलवारीसारखी तर कधी फुलासारखी कोमल वाटते. आणि एवढ्या समृद्ध मातृभाषेची आज काय अवस्था झाली आहे? आजच्या काळात आपण इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे, ती काळाची गरज आहे, मी त्यास सहमत आहे. पण इंग्रजी भाषा शिकण्याच्या हव्यासामुळे आपण आपल्या मायबोलीचा विसर पडू देणं फार चुकीचं आहे. मराठीत बोलताना कसला आलाय न्यूनगंड? ज्या भाषेने आपल्याला नटसम्राट दिलं, ज्या भाषेने लोकसाहित्य जपले, त्या भाषेचा आपण अभिमान बाळगायलाच हवा. मराठीचा लावण्यासाठी फक्त आपण आता भाषणे देऊन चालणार नाही, तर आपण आपल्या घरामध्ये मराठीतच बोलले पाहिजे, मराठीतच पुस्तके वाचली पाहिजेत, मराठी कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, मराठी नाटके पाहिली पाहिजेत आणि आपल्या भाषेचे संवर्धन केले पाहिजे. एवढीच मी आशावाद ठेवते आणि शेवटी एवढंच म्हणेन, दऱ्याखोऱ्यांमधून घुमतो आवाज, मराठी मनाचा ठसा, स्वराज्याच्या मातीमध्ये मराठीचाच वारसा. परक्यांच्या भाषेमध्ये जरी जग जिंकण्याचं बळ आहे, पण माझ्या मनाला फक्त माय मराठीचाच लळा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.